नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर डेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय एन्कोडर। मग आता एन्कोडर कशाला म्हणतो तर बघा, एन्कोडर हा कशाला म्हणतोय की एन्कोडर काय करतोय की 2n इनपुटला n आउटपुट मध्ये काय करतोय कन्वर्जन करतोय। म्हणजे 2n इनपुटला काय n मध्ये काय करतोय कन्वर्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो एन्कोडर म्हणतोय। मग आता एन्कोडर जे आहे तो आपण कशासाठी यूज करणार आहे तर एन्कोडर बघा, तुम्हाला ऑक्टलचं कन्वर्जन बायनरी मध्ये करायचं असेल किंवा डेसिमलचं कन्वर्जन बायनरी मध्ये करायचं असेल, हेक्साडेसिमलचं कन्वर्जन बायनरी मध्ये करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतो एन्कोडरचा यूज करतो। मग आता ह्या एन्कोडरचे काय वेगवेगळे काय आहेत टाइप्स आहेत। मग आता पहिला जो टाइप आहे 4 to 2 एन्कोडर, ऑक्टल टू बायनरी एन्कोडर, डेसिमल टू बायनरी एन्कोडर, हेक्साडेसिमल टू बायनरी एन्कोडर आणि प्रायोरिटी एन्कोडर। मग असे काय येतो एन्कोडरचे काय आहेत टाइप आहेत। मग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय 4 to 2 एन्कोडर। 4 to 2 एन्कोडर म्हणजेच काय की 4 इनपुट असणार आहेत आणि 2 काय असणार आहे तो आउटपुट असणार आहेत। बघा आता 4 कधी येणार आहे ज्यावेळी 2 कराल त्यावेळी काय येतं 4 येतं। मग आता 2 हा काय आहे तुमचा n आहे, मग 2 हा तुमचा काय असणार आहे आउटपुट असणार आहे। ओके, म्हणजेच काय एन्कोडर काय करतोय की 2n इनपुटला n या आउटपुट मध्ये काय करतोय कन्वर्जन करतोय। मग आता ह्याचा जर आपल्याला काय ब्लॉक डायग्राम जर काढायचा असेल काय 4 to 2 चा तर काय असणार आहे बघा, हा तुमचा काय एन्कोडर आहे काय 4 to 2। मग आता 4 इनपुट असणार आहेत आणि 2 काय असणार आहे तुमचे आउटपुट असणार आहेत। सपोज फॉर एक्झाम्पल ह्या आउटपुटला काय आपण इनपुटला I0, I1, I2 आणि I3 असेल आणि आउटपुट सपोज फॉर एक्झाम्पल Y0 आणि Y1 असेल। मग आता बघा हे कशा पद्धतीने वर्क करतोय आपण ट्रूथ टेबलचा यूज करून आपण बघूया। मग आता इनपुट किती आहे तो 4 आहेत, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल हा I0, I1, I2 आणि I3 आणि आउटपुट किती आहे तो Y0 आणि Y1। ओके, मग आता एवढे लक्षात ठेवा की एन्कोडर मध्ये आता इथे 4 इनपुट आहेत आणि 2 आउटपुट आहेत। मग आता एन्कोडर मध्ये काय हो की एकाच वेळी आपण एका इनपुटला काय करतोय हाय करतोय, बाकीचे काय करतोय सगळे लो करतो। म्हणजेच काय की ज्या वेळी आपल्याला इनपुट द्यायचं असेल तर एकाच वेळी आपण एकालाच काय करतोय हाय करतो म्हणजे 1 देतो, बाकीचे काय करतो आपण 0 देतो। मग जर सपोज मी काय केलो I0 ला 1 दिलो, I0 ला काय दिलो 1 दिलो, बाकीचे काय तुमचे 0 असणार आहेत। मग ज्या वेळी I0 ला 1 देईल त्यावेळी ह्याचं बायनरी मध्ये कन्वर्जन काय होणार, आता 0चा बायनरी मध्ये कन्वर्जन कसं होतो 0 0। ओके, मग नंतर काय I1 ला मी 1 दिलो, बाकीचे काय 0 दिलो, तर I1 आहे म्हणजे 1 चा बायनरी काय असणार आहे तुमचा 0 1। नंतर काय I2 ला मी जर 1 दिलो, बाकीचे काय 0 दिलो, तर हा काय 2 आहे, 2 म्हणजेच काय 1 0। आणि I3 ला ज्यावेळी 1 देईल आणि बाकीचे ज्यावेळी 0 देईल, I3 म्हणजेच काय 3, मग 3 म्हणजेच काय आपला बायनरी मध्ये 1 1। मग ह्या पद्धतीने काय 4 to 2 एन्कोडर काय करतोय काम करतो। मग आता आपल्याला काय करायचं इक्वेशन तयार करायचं आहे Y1 चा किंवा Y0 चा। आता बघा Y0 चा इक्वेशन काय असणार आहे, 1 कुठं कुठं आहे बघा, 1 इथे काय आहे आणि इथे काय, मग 1 कुठं म्हणजे कशापासून म्हणलाय हा एक तुमचा I1, हा काय झाला तुमचा I1 आणि हा 1 कधी आहे ज्यावेळी I3 ज्यावेळी हा काय असेल हाय असेल त्यावेळी। मग Y0 I1 प्लस I3 पासून बनलेला आहे आणि Y1 कधी बनलेला आहे बघा, Y1 काय ज्यावेळी I2 हाय असेल आणि काय I3 हाय असेल त्यावेळी काय बनलेला आहे Y1 बनलेला आहे। मग आता ह्याचा आपल्याला काय करायचं डायग्राम काढायचा आहे। मग आता बघा इनपुट काय काय आहे I0, I1, I2 आणि I3। मग आता हा झाला तुमचा I0, I1, I2 आणि I3। ओके, मग आता बघा Y0 आपल्याला काढायचा आहे। ओके, मग Y0 कशापासून म्हणलाय I1 आणि काय I3। मग ह्याच्यामध्ये काय व्हायला लागला ऍडिशन व्हायला लागला, मग ऍडिशन साठी काय ऑर गेट। ओके, मग हा झाला तुमचा काय Y0 म्हणजेच काय I1 प्लस I3। नंतर मला काय Y1 काढायचं, मग Y1 कशापासून म्हणलाय I2 आणि I3, मग हा झाला
I2 आणि हा झाला I3. मग त्यांचे काय करायचं आपल्याला ॲडिशन करायचं. मग y1 इक्वल टू I2 प्लस I3. मग ह्या पद्धतीनं काय हो की जो 4 to 2 एन्कोडर आहे तो एन्कोडर काय करतोय काम करतोय. फक्त एवढंच लक्षात ठेवा की एन्कोडर कशासाठी यूज करतोय. ऑक्टलचं बायनरीमध्ये, डेसिमलचं बायनरीमध्ये, हेक्साडेसिमलचं बायनरीमध्ये करण्यासाठी, ओके, कन्व्हर्जन करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय एन्कोडरचा यूज करतोय. आणि एन्कोडरमध्ये काय 2n हे काय असतात तुमचे इनपुट असतात आणि n हा तुमचा काय असणार आहे आउटपुट असणार आहे. आणखी काय की ज्यावेळी एन्कोडरला आपण इनपुट देतोय एकाच वेळी आपण काय एकाला आपण हाय करतो आणि बाकीचे सगळे काय असणार आहे तुमचे लो असणार आहेत. म्हणजेच काय एकाला 1 करायचा आणि बाकीचे काय असणार आहे 0 करायचा. कुठलाही इनपुट जर देताना एकच काय असणार आहे 1 असणार आहे आणि बाकीचे काय असणार आहे तुमचे 0 असणार आहे. ओके, मग ह्या पद्धतीने काय 4 to 2 एन्कोडर हा काय करतोय काम करतोय. क्लिअर झालं कशा पद्धतीने एन्कोडर जे आहे तो काम करतो. ओके, हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.